नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपलं आजचं कॅप्शन आहे सालकरी. प्रश्न निर्माण झाला. ग्रामीण भागामध्ये यालाच समानार्थी शब्द आहे सालगडी. म्हणजे एखादा माणूस एखाद्या मोठ्या माणसाकडे वर्षभर काम करण्यासाठी जो मोबदला घेतो अशा माणसाला सालगडी किंवा सालकरी असं म्हणतात. तुम्ही म्हणाल आजचा हा काय विषय आहे? तर मित्रांनो, तरुण भारत यावर एक व्हिडिओ अपलोड झाला आणि तो व्हिडिओ माझ्या बघण्यात आला आणि मग तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्या व्हिडिओला जे काही उत्तर द्यायचंय ते मी माझं कर्तव्य समजतो. कारण काय, तो पहिला व्हिडिओ बघा. भारतीय जनता पार्टी संविधानिक पदावर असणारे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि पूजनीय मोहनजी भागवत यांच्यावर बेछूट आरोप करत असतात, अरावाच्य भाषेमध्ये बोलत असतात आणि सराईतपणे तर्कविसंगत अशा पद्धतीची पॉलिटिकल फिलॉसॉफी मांडण्याचा प्रयत्न करत असतात. प्रकाश आंबेडकरजींच्या वंचित बहुजन आघाडीचा जीव किती, ताकद किती, शक्ती किती याचा अंदाज न घेता आम्ही नरेंद्र मोदीजींना तुरुंगात डांबू, त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये बोलणं हे अशोभनीय आहे. आतापर्यंत प्रकाश आंबेडकरांच्या पॉलिटिकल फिलॉसॉफीच्या स्टेटमेंटचा जर अभ्यास केला, त्याची केस स्टडी जर आपण सर्वांनी केली तर आपल्या लक्षात येतील की त्यांचे सर्व आरोप हे बेछूट, बेलगाम, तर्कविसंगत आणि बोलबाहेपणाचे आहेत. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते असे वेग स्टेटमेंट करत असतात. परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आणि घराण्याचा वारसा लाभला असल्यामुळे त्यांच्या शब्दानुसार, त्यांच्या दिशेनुसार कार्यकर्त्यांची, समाजाची दिशाभूल होऊ नये म्हणून हा पत्रकार परिषदेचा प्रपंच आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाशी, या देशातील संस्कृतीशी आणि या संस्कृतीतील मानवतेशी कायम प्रामाणिक राहून संविधानाची निर्मिती केली आणि त्या पद्धतीने त्यांनी पाऊल टाकलं. परंतु हेच प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहताना दिसतात. यातून जो मेसेज आहे तो अत्यंत गल्लत आहे, चुकीचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा विषय करत असताना जर निजामाच्या आमिषाला बळी पडले असते आणि मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर या देशाचा नकाशा बदलला असता. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांच्या प्रलोभनाला बळी पडून जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला असता तरी सुद्धा भारताचा नकाशा बदलला असता. परंतु बाबासाहेबांनी या मानवतेवर उपकार केलेले आहेत आणि या मातीतील, या संस्कृतीतील धर्म स्वीकारून या देशावर उपकार केलेले आहेत. असं असताना त्या विचारांचा वारसा सांगत औरंगजेबाच्या कबरीवर जाणं, फुलं वाहणं, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रतारणा करणं, पूजनीय मोहनजी भागवत यांना तुरुंगात डांबण्याची भाषा करणं, संविधानावर च्या प्रतिष्ठित पदावर असणाऱ्या नरेंद्र मोदीजींना अर्वाच्य शिवीगाळ करणं हे निषेधार्ह आहे. याचा मी निषेध करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संपूर्ण देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी प्रामाणिक राहून दलित, पीडित, शोषित, वंचित वर्गासाठी या देशामध्ये किमान 1.5 लाख सेवा प्रकल्प उभे केलेले आहेत.
आणि या सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून या दरिद्री नारायणाची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2,500 वर्षामध्ये या वर्गावर अन्याय अत्याचार झालेले आहेत त्याची फेड प्रायश्चित्त म्हणून, परिमार्जन म्हणून एक सेवाभाव वृत्तीने करण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे आणि तो कृतीत उतरवलेला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी वंचित, शोषित, पीडित, उपेक्षित वर्गासाठी किती सेवा प्रकल्प राबवले आहे हे जाहीर करावं आणि त्यांची इच्छा असेल तर मी जे सेवा प्रकल्प राबवले जातात त्याची यादी देतो. त्या यादीप्रमाणे त्यांनी जाऊन त्या ठिकाणी पाहणी करावी की खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारं सेवा कार्य कोण करत आहे. देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना, शौचालय योजना, आयुष्यमान भारत योजना, किसान सन्मान योजना अशा प्रकारच्या जेवढ्या योजना राबवलेल्या आहेत त्या योजनांचा सर्वाधिक लाभ अनुसूचित जाती जमाती या वर्गाला, विशेषतः वंचित, शोषित, पीडित, उपेक्षित वर्गाला झालेले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या 2014 पासूनच्या कारकिर्दीमध्ये याच वर्गासाठी अधिकाधिक काम केलेलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीजींनी या वर्गासाठी केलेलं काम एका बाजूला, पूजनीय मोहनजी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली देशामध्ये 1.5 लाखापेक्षा जास्त सेवा प्रकल्प चालू आहे. त्यातून होणारं सेवाभाव एका बाजूला आणि प्रकाश आंबेडकर फक्त सण सनाटी निर्माण करण्याच्या हेतूने आणि एका वर्गाला एका वेगळ्या दिशेला नेण्याचा जो प्रयत्न करत आहेत तो चुकीचा आहे. त्यामुळे त्यांच्या या अपप्रचारापासून, सनसनाटीपासून, बेलगाम त्यांच्या आरोपावरून लोकांनी सावध राहावं असं मी आवाहन करतो. मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर यामध्ये जी काही व्यक्ती बोलते, ही व्यक्ती या लोकशाही देशामधील जे काही आपले विविध राजकीय पक्ष आहेत आणि या राजकीय पक्ष एखाद्या माणसांना जे काही प्रसिद्ध असतील किंवा त्यांच्या सरकारमध्ये जी काही लोक येतील, मग काही खासदार होतात, काही आमदार होतात आणि तो त्या पक्षाचा 5 वर्षाचा सालगडी होतो. ती त्या पक्षाची विचारधारा, जसं सालगडी जो असतो तो त्या मालकाने जसं काम सांगितलंय त्या पद्धतीनेच तो करतो, तो सालगडी. इथे तीच प्रथा आहे. जो राजकीय पक्ष सत्तेमध्ये असेल किंवा नसेल तरी त्या पक्षाला बांधील म्हणून तो त्याचं काम करतो, तो सालगडी. मग त्या पक्षाची विचारधारा चांगली असो, वाईट असो, काही असो. आता तुम्ही हा जो व्हिडिओ बघितला हे साबळे साहेब, अमर साबळे, 2015ला यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली. आणि का मिळाली तर मुरली देवरा हे काँग्रेसचे खासदार यांचं निधन झालं. त्यांच्या जागेवर भारतीय जनता पार्टीच्या याच्यामधून हे निवडून आले आणि खासदार झाले. आता हे जे काही साबळे साहेब आहेत यांनी हा जो काही व्हिडिओ बनवलाय, हा व्हिडिओ बघितल्यानंतर असंही लक्षात आलं की हा माणूस भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत, पण ह्या माणसाचं BA शिक्षण झालंय. हे प्रॉपर जर बघितलं बारामतीचे, यांचं शिक्षण BA झाले, जर्नलिझमचा कोर्स केलाय आणि RSSच्या शाखेमध्येही सुद्धा काम केलंय. मग त्याचे पदाधिकारी, नंतर हे खासदार. परंतु हे त्यामध्ये जे काही बोलतायत आणि ते कोणाविषयी बोलतायत तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, की जे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. आणि ते त्यामध्ये असं सांगतायत की बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाची ताकद काय आहे तर काहीच नाही, त्यांच्या दृष्टीने नगण्य आहे. ठीक आहे, नगण्य आहे, मान्य करू आपण. आणि ते कोणावर आरोप करतायत तर आदरणीय मोहन भागवतजी, आदरणीय मोदीजी. मित्रांनो, तुम्ही आदरणीय किती वेळा त्यांनी व्हिडिओमध्ये बघितलंय. ठीक आहे, त्यांच्यासाठी ते आदरणीय आहेत का तर आदरणीय आहेत, कारण त्यांच्या पोटा पाण्याचा, रोजीरोटीचा प्रश्न ह्या मंडळींनी सोडवलेला आहे. आपण मान्य करू, कारण सालगडी जो असतो
तो मालकाने त्याचा पोटापाण्याचा प्रश्न किंवा त्याच्या वर्षभराचा प्रश्न जो पैशाचा तो त्यांनी सोडवला, म्हणून त्याला त्याचं ऐकावं लागतं. अशीच प्रथा इथे सुद्धा आहे. परंतु इथे जे काही आरोप करतायत आणि हे जे काही साबळे साहेब आहेत, दरवेळी काहीतरी सनसॅटिटी निर्माण करतायत. कधी बाबासाहेबांची तुलना मोदींबरोबर करतील ते आपल्याला कळतच नाहीये की यांचं तत्वज्ञान एवढं मोठं कसं झालंय की मोदींची तुलना, जो देशाचा पंतप्रधान आहे नरेंद्र मोदीजी, ह्यांची तुलना बाबासाहेब आंबेडकरांशी कशी काय करावी. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण एवढं नरेंद्र मोदीचं शिक्षण आहे का? नाहीये. बाबासाहेबांना जसं देशामध्ये परदेशामध्ये मान आहे तसं यांना आहे का? बाबासाहेबांनी जे बहुजनासाठी किंवा वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आयुष्य घालवलं ते नरेंद्र मोदी घालवतायत का? बाबासाहेबांनी घटना लिहिली, नरेंद्र मोदी कोणती घटना लिहिली? कम्पेअर कोणाशी करावं किंवा कशासाठी करावं याच्याशी घेणं देणं नाही, पण मालक खुश झाला पाहिजे म्हणून असे सालगडी बोलत राहत आहेत. आणि आदरणीय किती वेळा म्हणतात तुम्ही बघा. त्याच्यामध्ये हेही सांगतायत की बाबासाहेब आंबेडकर हे देशाशी प्रामाणिक होते, हे जगालाच माहिती आहे. त्यांचे निर्णयही जगाला माहिती आहेत. आणि आज बाळासाहेब आंबेडकर सुद्धा प्रामाणिकच आहेत. साबळे साहेब, बाळासाहेब आंबेडकर सुद्धा प्रामाणिक आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जो वंचित घटक आहे, जो गावाच्या बाहेर राहिला, गावकुसाबाहेर राहिला, त्यांना न्याय देऊन त्यांना गावकुसामध्ये आणण्याचं काम जे बाबासाहेबांनी केलं, राहिलेलं काम किंवा अजूनही जो बाजूला आहे राजकारणापासून, सत्तेपासून, ज्याला सत्तेची फळं 70 वर्ष चाखायला मिळाली नाहीत, अशा माणसांना म्हणजे सर्व जाती धर्मातील गोर गरीब जनतेला, वंचित घटकांना बाळासाहेब जागा करून एकत्र आणण्याचा प्रयत्न करतायत. बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून ते आता पुढे जात आहेत. आणि तुम्ही म्हणताय की त्यांच्या पक्षाची ताकद नाहीये. आणि तुम्ही हेही सांगताय की ते सनसनाटी निर्माण करतायत, म्हणजे पब्लिसिटी निर्माण करण्यासाठी किंवा लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी ते असं करतायत. तर साबळे साहेब, याची गरज तुम्हाला आहे, याची गरज तुम्हाला आहे. त्यांना गरज नाहीये. ते अगोदरच प्रसिद्ध आहेत, ते देशात प्रसिद्ध आहेत. आता तुम्ही किती राज्यामध्ये प्रसिद्ध आहात का महाराष्ट्रात प्रसिद्ध आहात हे तुमचं तुम्ही ठरवायचे. आणि तुम्ही काय सांगताय की बाळासाहेब आंबेडकर जे आता जे काम करतायत ते काम प्रामाणिकपणाचं नाहीये आणि त्याला जोड काय देतायत तुम्ही. तर बाळासाहेब आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली, त्याचा आणि प्रामाणिकपणाचा काय संबंध येतो? अहो, त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी जर कबरीवर फुलं वाहिली नसती ना, तर त्यावेळेस दंगली चालू झाल्या होत्या आणि त्यांनी फुलं वाहिली आणि सांगितलं की 50 वर्ष या देशाचा तो बादशाह होता. आणि त्यांनी जे प्रश्न विचारले त्याच्यावर तुम्ही उत्तर दिले नाहीत. तुमचे गृहमंत्री जे आहेत ते सुद्धा गप्प बसलेत. त्यामुळे तुम्ही टॅवटॅव करायची काही गरज नाही. आणि तुम्ही काय देशाच्या सांगताय की नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या काही योजना राबवल्या त्या बाळासाहेब आंबेडकरांनी कुठल्या योजना राबवल्या किंवा कोणत्या लोकांसाठी काम केलं. बाळासाहेब आंबेडकर, साबळे साहेब, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जे सरकार देशामध्ये असतं त्याचं हे कर्तव्य आहे की ज्या योजना आहेत त्या संपूर्ण घटकापर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचवणं, ते त्यांचं काम आहे. मग ज्या योजना तुम्ही राबवण्याचं सांगताय ना, तर तुमचं कामच आहे ना. आणि सत्तेमध्ये तुम्ही आहात. बाळासाहेब आंबेडकर कुठं सत्तेमध्ये आहेत? आणि तुम्ही योजना जर राबवत असाल तर तुमचं काम आहे ते तुम्ही सांगायची काय गरज आहे? आणि आता तुम्ही विचारले की आम्ही एवढ्या योजना राबवतोय, आम्ही SC ST साठी काम करतोय. SC ST साठी काम करायचं नाही तर देशामध्ये ती 140-50 कोटी जी लोकसंख्या आहे ना आपल्या सध्या, या सर्वांसाठी काम करायचं तुमचं कर्तव्य आहे. आणि योजनांचा आता उल्लेख केला तुम्ही, म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या योजनांचा उल्लेख केलाय, आयुष्यमान भारत योजना, अहो इथं महागाईचा भडका वाढलाय, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत चालल्यात, त्या सिलेंडरच्या किमती 2014 पासून तिप्पट पद्धतीनं वाढल्यात. तुमच्या नोटबंदीमुळे लोकांकडे पैसे नाहीयेत, लोकांना कामधंदा नाहीये, आणि तुम्ही आयुष्यमान योजना काढली कशासाठी? लोकांचं आयुष्य वाढवण्यासाठी. अहो, लोक मारायला लागलेत. तुम्ही लोकांचं आयुष्य बर्बाद करताय. कसली आयुष्यमान योजना करताय? तुम्ही फक्त जाहिरात करताय, कारण जाहिरातबाज सरकार आहे, बाकी काही नाही.
दुसरी योजना उज्ज्वला योजनेचं सांगताय, जे सिलेंडर त्या महिलांना 3-3.5 कोटी महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरण केलं ना तुम्ही, त्याच्याच त्या महिला ज्यावेळेस दुसऱ्या टायमाला सिलेंडर भरायला गेल्या, त्यांना सांगितलं की आता पैसे लागतात. त्या महिलांनी ग्रामीण भागामधल्या तो सिलेंडर आडवा करून त्यावर बसून चुलीवर स्वयंपाक करायला चालू केलं. कोणते महिला सबलीकरण झालं? आणि हे जर मी खोटं बोलत असेल तर ग्राउंड रूटचा रिपोर्ट बघा, ग्रामीण भागामध्ये खरं आहे की खोटं आहे हे तुम्ही बघा. दुसरी, तुम्ही शौचालयाची योजनेचं सांगितलं. योजना चांगली आहे की शौचालय बांधले पाहिजेत का, तर बांधले पाहिजे. दुर्गंधीपासून दूर राहिलं पाहिजे तर राहिलं पाहिजे. स्वच्छता असली पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे. परंतु त्यासाठी जे काही लागतंय ते तुम्ही देताय का? योजना आली कागदावर, तुम्ही जे काही 10,000 20,000 अनुदान देताय तेवढ्यात शौचालय बांधून होतंय का? ती एक तुमची मदत आहे, मान्य करू, तीही करू आपण. पण ज्या शौचालयाला पाणी लागतं ना, ते पाणी कुठून देणार आहात तुम्ही? ज्या लोकांना पाणी प्यायला मिळत नाही, टँकरनी पाणी पुरवलं जातं, आणि तुम्ही सांगताय की शौचालयाची योजना आहे. त्या शौचालयामध्ये कोण जाईल? आणि ग्रामीण भागामध्ये बघा जरा जाऊन त्या शौचालयाची अवस्था काय आहे. लाकडं ठेवायला केले लोकांनी शौचालय, जरा जाऊन बघा, फोटो बिटो किंवा ग्राउंडचा रिपोर्ट बघा तुमचा काय तो. आणि प्रधानमंत्री आवास योजनेचं सांगताय, प्रधानमंत्री आवास योजना जिथं चालू असेल ना काम, तिथे कुठल्या तरी मजूर महिलेचा फोटो काढताय आणि ते काम चाललेलं, ज्यावेळेस ते विचारायला गेलं तर ती महिला गायब झालेली असते, ते घरही सापडत नाहीये, फक्त जाहिरातीपुरतं सगळं चालते. म्हणजे महिलाही गायब आणि ते घरही गायब. अशा तुमच्या या योजना चालल्या, सगळ्या कागदावर योजना, सगळ्या काही जाहिरातीवर. एक जाहिरात दिली, टीव्हीवर आली की तुमचं काम फत्ते झालं, योजनाही झाली आणि पुढे लिहिताय त्याच्यावर 3-3.5 कोटी लोकांना मिळाली, विषय संपला तुमचा. आणि साबळे साहेब या सरकारचं जे गुणगान गाताय, तुम्ही सालगडी म्हणून तुमचं काम करताय ना तुम्ही, पण माझा आक्षेप असा आहे की तुम्ही टीका कोणावर करताय, ते बाळासाहेबांवर करताय. आणि तुम्ही काय सांगताय, पॉलिटिकल फिलॉसॉफी. तुम्हाला एवढं पॉलिटिकल फिलॉसॉफी माहीत असेल ना, तर तुमचं सरकार आहे ना भारतीय जनता पार्टीचं, बीजेपीचं सरकार, प्रकाश आंबेडकरांनी किंवा बाळासाहेब आंबेडकरांनी चॅलेंज केलंय स्टेजवरून, या जरा चर्चेला बसूया आपण. बसा तुम्ही चर्चेला, नाही तर तुमचा कोण पॉलिटिकल तत्वज्ञान तुम्हाला जास्त माहीत असेल ना, तर त्या माणसाला बसवा त्यांच्या समोर आणि हो द्या लाईव्ह चर्चा एकदा. देशातल्या राज्यातल्या घटकांची किंवा जे वंचित घटक आहेत त्यांचे काय प्रश्न असतील त्याच्यावर चर्चा होऊ द्या. तुम्हाला हे कधीच करायचं नाहीये. पॉलिटिकल फिलॉसॉफी तुम्हाला जर कळली असते, नाही तर तुमचं तत्वज्ञान काय ते सांगा. आणि तुम्ही सनसनाटी कशी म्हणताय, बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा जो भगवा ध्वज आहे तो मान्य होता. मग बाबासाहेबांना तो ध्वज मान्य होता, तर तिरंगा ध्वज बाबासाहेबांनी कसं काय हे केला, डिझाईन केलं? काहीतरी स्वतः प्रसिद्धी मिळवण्यासाठी करायचं. आणि नाव कुणाकडे, बोट कुणाकडे करताय तुमची प्रसिद्धी तुम्हाला मिळवण्यासाठी? बाळासाहेब आंबेडकरांकडे, की जे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी, बाळासाहेब आंबेडकर स्टेजवरून जर तुमच्या आदरणीय मोहन भागवत आणि आदरणीय मोदींना जेलमध्ये टाकण्याची भाषा करतायत ना, तर तो भारतीय राज्यघटनेनं दिलेला त्यांना अधिकार आहे, तो त्यांचा विचार मांडतायत. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर बसू द्या त्यांना सत्तेमध्ये, मग बघू काय होतंय ते. पण ते तुम्हाला करायचं नाही. आणि तुम्ही असं सांगताय की एका विशिष्ट समाजाला बाळासाहेब डायव्हर्ट करायचं काम करतायत. बाळासाहेब डायव्हर्ट करतच नाहीयेत. राजकीय प्रवाहामध्ये आणण्यासाठी महाराष्ट्रातील, देशातील वंचित घटकांना एकत्र करतायत ते, आणि म्हणून तर त्यांच्या लाखोंच्या सभा होत आहेत. हे तुम्हाला दिसत नाहीये. तुम्हाला कसं दिसणार? कारण तुमच्या डोळ्यावर आता पट्टी आहे, सालगड्याची पट्टी बांधली ना तुमच्या डोळ्यावर, त्यामुळे दिसणारच नाही साबळे साहेब. त्यामुळं जे काही आहे, आणि थोडीशी जनाची नाही मनाची वाटू द्या. मी तुम्हाला मागासवर्गीय आहात की नाही मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. कारण मागासवर्गीय असेल पण आंबेडकरांच्या विचाराला किंवा आंबेडकरांच्या विचारधारेला मानत असेल नसेल माहीत नाहीये मला,
किंवा कोणत्याही समाजातला असेल आणि तो आंबेडकरांच्या विचारधारेला मानत असेल तर तो आपला माणूस आहे, आंबेडकरी विचाराचा माणूस आहे. मग तुम्ही जर मागासवर्गीय असाल आणि तुमचे विचार जर असे असतील तर मात्र तुम्हाला कसं म्हणायचं? त्यामुळं बाबासाहेबांनी जे जाती अंताचा लढा चालू केला होता की जात ही नष्ट करायची, ती आम्ही मानतोय. आणि तुम्ही टीका जी करताय ते एका बाजूला बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही आदर्श मानताय किंवा त्यांच्या गावी किंवा त्यांच्या नावावरच्या योजना तुमचं सरकार करते, ते तुमचं कर्तव्यच आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानून मात्र दुसऱ्याच बाजूला बाळासाहेब आंबेडकरांना मात्र तुम्ही टीका करताय त्यांच्यावर. आणि हे टीका करताना हे तुमच्या लक्षात येत नाही का की बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर शेवटी आंबेडकर नाव येते, एवढी थोडी तरी ठेवा. पक्षाने दिलंय, आता एकदा खासदार झालेच होते ना, आता परत दुसऱ्या खासदारकीचे वेध लागले असतील. आणि ज्या बाबासाहेबांनी राखीव मतदारसंघ निर्माण केले ना, त्याच्यामध्ये तुम्ही राखीव मतदारसंघातून खासदार होताय, याची तरी थोडी शरम बाळगा आणि मग त्या आंबेडकर नावाकडे बोट करायचा प्रयत्न करा. आणि म्हणून म्हणतोय जनाची नाही मनाची ठेवा. तुम्ही सालगडी आहात का सालगडी आहात त्या पक्षाची, ती विचारधारा तुम्ही अगदी प्रामाणिकपणे मांडा, आमचं काही मत नाहीये. पण बोट करताना आपण कोणाकडे करतोय हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, या अशा मंडळींना जर आपण नाही बोललं आणि हे सहन करून घेतलं तर आंबेडकरी विचारधारा मानणारे किंवा आंबेडकरांना बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेल्या किंवा बाळासाहेबांच्या विचारधारेला मानून त्यांच्या बरोबर चालणाऱ्या कार्यकर्त्याला हे सहन होणार नाही. आणि म्हणून त्यांना अशा मंडळींना उत्तर देणं मी गरजेचं समजतो. त्यामुळं हा व्हिडिओ बनवला, एवढंच यातून सांगतो. आणि अशा सालगड्यांना उत्तर देणं गरजेचं आहे, म्हणून या मंडळीला मी सालगडे असं म्हटलंय. मित्रांनो,